तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्रमात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य केलं। वाढवण बंदर भारताला अधिक बलशाली बनवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर सागरी व्यापार क्षेत्रामध्ये 15 करार केले असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर अमित शहांच्या कुबड्यांबद्दलच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी या भाषणामध्ये दिलेलं आहे। सागरी व्यापार क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राने आज होस्ट स्टेट म्हणून या ठिकाणी आपली भूमिका निभावली आणि त्याचसोबत आज आमच्या पोर्ट्स विभागाने या ठिकाणी जवळपास 15 MOU या सागरी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये मॅरिटाईमच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत। नवीन शिप रिपेअर फॅसिलिटीज तयार करण्याचे MOUs आहेत। त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही, त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती। मित्र म्हणजे कुबड्या नसतात। काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करतायत। मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत, कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, पण लाईमलाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करता? मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार। कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार। मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे। डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे। महत्त्वाचं काय आहे, तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे, असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील, असं ते कुठेही दाखवू शकत नाही। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची, तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही। ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही। तिथे आक्षेप घ्यायचे नाही, फक्त मीडिया समोर येऊन बोलायचं, याचाच अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात। तुम्हाला फक्त कव्हर फायरिंग करायचं आहे। काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे। अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धी करता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे, त्यात जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली आहे। जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।